नमस्कार मित्रांनो, आज आपण सोशल वर्क पेपर 2 जून 2019 मध्ये झालेला महाराष्ट्र स्टेट परीक्षा हा पेपर अभ्यासणार आहोत. तर यामध्ये चला पहिला प्रश्न बघूया. द ऑथर ऑफ द फेमस आर्टिकल इज सोशल वर्क प्रोफेशन इज, म्हणजे समाजकार्य व्यवसाय आहे का, या पुस्तकाचे लेखक अब्राहम प्लेसनर. क्वेश्चन नंबर 2, recognition of the right and need to client to freedom in making their own choice and decision is termed as, म्हणजे अशाच त्याला स्वतःचे पर्याय व निर्णय घेण्यासाठी त्याचे हक्क आणि गरजांना ओळखणे म्हणजे काय, स्वनिश्चय. क्वेश्चन 3, दुसऱ्याच्या व्यक्तीच्या जोड्यात स्वतःला ठेवून आणि स्वतःची मनस्थिती समजणे व अनुभव घेणे याला काय म्हणतात, एम्पॅथी, अनुभूती. क्वेश्चन 4, द नेहरू युवा केंद्र संघटन was set up as an autonomous agency under Government of India, Ministry of Youth Affairs and Sport. केंद्र शासनाच्या युवक व क्रीडा कार्य मंत्रालयाअंतर्गत नेहरू युवा केंद्र संघटन या मंत्रालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 5, राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ youth डेव्हलपमेंट इज लोकेटेड, म्हणजे राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ youth डेव्हलपमेंट ही संस्था कुठे आहे, तर श्री पेरामदूर, तामिळनाडू येथे आहे. क्वेश्चन नंबर 6, क्लिनिकल सोशल वर्क प्रायमरी फोकस ऑन, चिकित्सात्मक समाजकार्याचा प्राथमिकता मूल्यांकन, निदान आणि उपचार, असेसमेंट, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट यावर लक्ष केंद्रित करते. क्वेश्चन नंबर 7, इकोलॉजिकल सोशल वर्क ओरिएंटेशन इज, म्हणजे परिस्थितिकीय समाजकार्याची अभिमुख्यता एकात्मिक, समावेशक आणि सामायिक यावर अवलंबून असते. क्वेश्चन नंबर 8, youth are defined as those aged 15 to 29 in the National Youth Policy 2014, म्हणजे राष्ट्रीय युवा धोरण 2014 नमुना युवकाची व्याख्या काय करते, तर 15 ते 29 वय असणारे. 9, the following intervention typically fall under the purview of social work practice: counseling, home visit and resource mobilization, म्हणजे समाजकार्य प्रत्यक्ष सेवा कार्यात मोडतात. कोणते घटक, तर समुपदेशन, गृहभेट आणि संसाधनातील विभागीय. क्वेश्चन नंबर 10, HIV पॉझिटिव्ह पुरुष असलेला एक समाजकार्यकर्ता समुपदेशन करतोय. बरेच समुपदेशन करून सुद्धा हा सुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्यास असमर्थ ठरतो आहे. समाजकार्यकर्ता त्याचा राग येतो व त्याचे HIV पॉझिटिव्ह टेस्ट असल्याच्या पत्नीस सांगतो. या ठिकाणी समाजकार्याच्या कोणत्या तत्वाचं उल्लंघन झालं, तर कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे गोपनीयता. 11, कुले या समाजशास्त्रज्ञांनी गटाची विभागणी प्राथमिक आणि दुय्यम गट अशी केली. समाजशास्त्रज्ञ कुले यांनी गटाची विभागणी 2 गटात केली, प्राथमिक आणि दुय्यम गट, प्रायमरी आणि सेकंडरी ग्रुप. क्वेश्चन 12, प्रेस बाय सोशल वर्कर फॉर ऑन टाइम टास्क सबमिशन इज नोन ॲज, म्हणजे समाजकार्यकर्त्याचे केलेल्या प्रशंसेमुळे दिलेले काम वेळेत पूर्ण करा, तर सकारात्मक सबलीकरण. क्वेश्चन 13, सोसायटी इज वेब ऑफ सोशल रिलेशनशिप, समाज सामाजिक संबंधांचे जाळे आहे. 14, मुरे हॅज डिफाईन्ड सोशल स्ट्रॅटिफिकेशन ॲज हॉरिझॉन्टल डिव्हिजन, मरेच्या मते मरे ह्या शास्त्रज्ञांनी सामाजिक स्तरीकरण म्हणजे क्षैतिज समांतर विभाजन. क्वेश्चन नंबर 15, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या व्यक्तींना संवाद, सामाजिक देवाणघेवाण आणि वर्णनात्मक प्रक्रिया या क्षेत्रात अडचणी येतात. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या व्यक्तींना संवाद, सामाजिक देवाणघेवाण आणि वर्तनात्मक प्रक्रिया यात अडचण येते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16, कर्ट लेव्हिन चेंज मॉडेल इन्व्हॉल्विंग 3 स्टेज आर, कर्ट लेव्हिन यांच्या परिवर्तन प्रारूपाच्या 3 स्थिती: अनफ्रीजिंग, चेंजिंग, रिफ्रीजिंग, म्हणजे विघटन, परिवर्तन आणि पुन्हा गोठवणे. क्वेश्चन 17, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रिन्सिपल ऑफ कम्युनिटी ऑर्गनायझेशन, समाज संघटनेचे तत्व नाही, कोणते, तर व्यक्तीकरणाचे तत्व. क्वेश्चन 18,
यादीमध्ये समकालीन सामाजिक परिवर्तनाच्या विचारधारा आणि 2 यादीमध्ये समाजावर होणारे परिणाम दिलेले आहेत, तर त्यांचे योग्य उत्तर तर त्याचं योग्य उत्तर आहे स्त्रीवाद. म्हटलं तर श्रेणीबद्ध रचना निर्माण करणाऱ्या सर्व द्विपर्यायांना आव्हान देते. काय आहे स्त्रीवाद? करेक्ट ऑप्शन डी. स्त्रीवादाची जोडी आपल्याला कुठे लावता येईल तर श्रेणीबद्ध रचना निर्माण करणाऱ्या सर्व द्विपर्यायांना आव्हान देणे. त्यानंतर बहुसंस्कृतीवादाची जोडी आपल्याला समतावादी बहुसांस्कृतिक वादामध्ये वाढ होणे. आणि त्यानंतर नव्या सामाजिक चळवळी याची जोडी आपल्याला नव्या सामाजिक चळवळी याची जोडी आपल्याला लोकांचे लोकशाही पुनर्राजकीकरण होणे आणि पर्यायी विकासावर भर देणे अशी लावता येईल. आणि त्यानंतर शाश्वत आणि लोककेंद्रित विकास म्हणजे भावी पिढ्यांसाठी आर्थिक, सामाजिक आणि परिस्थितीचा चिरंतन विकास होणे असा होतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19 काय विधान दिलेलं आहे? समुदायात बदल घडवण्यासाठी समुदाय संघटकाला संपूर्ण समुदाय संघटकाला संपूर्ण समुदायाद्वारे लोकांना चलनशील करण्याची गरज असते. कारण समुदायात बदल करण्यासाठी लोकांना चलनशील करण्याच्या प्रक्रियेला समुदाय कृती म्हणतात. तर करेक्ट ऑप्शन आहे ए व आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर ए याचे अचूक स्पष्टीकरण आहे. क्वेश्चन नंबर 20 पुरुषांच्या तुलनेत विधान केलेलं आहे. पुरुषांच्या तुलनेत जास्त स्त्रिया सामान्य मानसिक आजारातून ग्रस्त असतात, परंतु चित्त विकृती या आजारापासून स्त्रियांच्या तुलनेत जास्त पुरुष ग्रस्त असतात. कारण दिलेलं आहे स्त्रियांचे जीवशास्त्र, शरीरशास्त्र आणि हार्मोनल बदलाव हे स्त्रियांच्या मानसिक आजाराचे प्रमुख कारण आहे. तर करेक्ट आन्सर इज बी. ए बरोबर आहे, परंतु आर चुकीचे आहे. 21 व्यक्ती सहाय्य कार्याचा प्रमुख उद्देश हे व्यक्तीच्या जीवनात आणि त्यांच्या सामाजिक परिवर्तनात अपेक्षित बदल घडविणे हे आहे. 22 विधान दिलेलं आहे. व्यक्ती सहाय्यकर्ता प्रतिकात्मक भूमिका सावधपणे निभावतो व अशिलाच्या न सुटलेल्या प्रश्नांचे निराकरण होऊ देतो. कारण दिलेलं आहे अशील चिकित्सकामध्ये महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमधील वैशिष्ट्य पाहतो व त्यांच्याविषयी भावना चिकित्सकामार्गाने वर्ग करतो. ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे एक अचूक स्पष्टीकरण आहे. क्वेश्चन 23 व्यक्ती सहाय्यकर्ता तिच्या अंध अशिलाला भेटली व अशिलासंग असलेल्या आव्हाने व चिंतांची तिच्याशी सखोल चर्चा केली. तर हा सखोल मुलाखतीचा प्रकार आहे. जेव्हा अशिलाला समस्या आणि त्याचे कारण समजत नाही त्यावेळेला दिली जाणारी मदत म्हणजे स्पष्टीकरण. 25 समूहकार्य ही समाजकार्याची पद्धती आहे ज्यात व्यक्तीला त्याची सामाजिक कृतिशीलता वाढवण्यास मदत करते. 26 परिणामकारक समूहात लोकशाही समूह नेतृत्व असतो. 27 समूहकार्य प्रक्रियेचा कालावधी हा समूहाचे विशिष्ट उद्दिष्ट प्राप्त करणे हा आहे. 28 समूहकार्य ही प्रक्रिया आहे ज्यात समूहातील सहभागी अनुभवातून सामाजिक कृतिशीलता वाढवली जाते. 29 समूहकार्याचा आदर्शवाद कोणत्या विधानात अधिक समर्पकपणे प्रदर्शित होतो? तर प्राथमिक समूहातील अनुभव हे दुय्यम समूहातील अनुभवापेक्षा दीर्घकाळ परिणामकारक असतात. त्यानंतर समूह कार्यातील कार्यक्रम लोकशाही जीवनशैली अंगीकारण्यास कारणीभूत ठरतात आणि मानव हा समाजशील प्राणी आहे आणि म्हणून तो स्वतंत्रपणे विकसित होऊ शकत नाही. क्वेश्चन 30 कोणते समूह कार्याचे बरोबर उद्दिष्ट आहेत? तर नियोजनबद्ध गट निर्मिती. 31 वृक्ष वाचवा चळवळ सेव्ह ट्री मूव्हमेंट इज नोन ॲज चिपकू मूव्हमेंट. आर्य समाजाची स्थापना दयानंद सरस्वती.
नेतृत्व गुणविशेष सिद्धांत म्हणजे नेते जन्मावे लागतात. 34 सामाजिक चळवळीचे मूलभूत वैशिष्ट्य नाही तर शेवट हे सामाजिक चळवळीचे मूलभूत वैशिष्ट्य नाही. सामाजिक कृती प्रारूपाचे ध्येय सत्ता बदल हे आहे. 36 भारतातील सामाजिक चळवळी या ग्रंथात सामाजिक चळवळींच्या परिचयाचे विश्लेषण M.S.A. राव या तज्ज्ञांनी केलेले आहे. 37 कोणती एक चळवळ आरक्षण विरोधी चळवळ आहे तर प्रतिकार चळवळ. 38 स्वयंसहाय्यता आणि समुदाय एकात्मता हे स्थानीय समुदाय विकास प्रारूपाचे ध्येय आहे. 39 कार्याभिमुख म्हणजे काम समुदाय संघटनेचे शेजार समूह विकास प्रारूप हे जॅक रॉथमन यांच्याशी संबंधित आहे. 40 महात्मा गांधींच्या मते सत्याग्रह रणनीती अहिंसेच्या मार्गाने होईल. 41 ज्या वेळेला चूक असून सुद्धा नर गृहीत कृत्य नाकारले जात नाही त्याला टाईप 2 एरर असे म्हणतात. 42 समाजकार्य हस्तक्षेपाची परिणामकारकता तपासण्याकरिता आपण सिंगल सब्जेक्ट संशोधन आराखडा तयार करतो. 43 एक गैरसंभाव्यता नमुना निवड पद्धती आहे. कोणती? ऑप्शन पैकी सहेतुक नमुना निवड हा एक गैरसंभाव्यता नमुना निवड पद्धती आहे. 44 असे गृहीत कृत्य की जे दोन किंवा अधिक स्वतंत्र चल किंवा दोन किंवा अधिक परावलंबित चलांमधील संबंधांविषयी भविष्यकथन करतात तर क्लिष्ट गृहीत कृत्य म्हणजे कॉम्प्लेक्स हायपोथेसिस. 45 सामाजिक अंतर्मापन श्रेणी ही बोगार्ड यांनी विकसित केली. असर्शन संख्यात्मक संशोधनात संभाव्यता नमुना निवड पद्धतीस प्राधान्य देतात. रिझन त्यामुळे त्यांना नॉन पॅरामेट्रिक चाचण्या वापरता येतात. करेक्ट ऑप्शन इज बी. बोथ A and R are true and R is not the correct explanation of A. 47 अध्ययन समग्रात अध्ययनात सर्व घटक यांचा समावेश होतो. ऑल द एलिमेंट्स कवर्ड अंडर स्टडी. 48 असर्शन संख्यात्मक संशोधनात संशोधक चलांचे मापन करण्याकरिता प्रमाणित मापन तंत्राला प्राधान्य देतात कारण ते सहज उपलब्ध होतात. तर करेक्ट ऑप्शन इज सी. ए बरोबर आहे परंतु आर चूक आहे. क्वेश्चन 49 विच वन ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज नॉट अ नॉन पॅरामेट्रिक टेस्ट. नॉन पॅरामेट्रिक टेस्ट कोणती? स्टुडंट टेस्ट. क्वेश्चन 50 विधान जेव्हा संशोधक दूरध्वनीवरून माहिती किंवा तथ्य गोळा करतो तेव्हा ती माहिती किंवा तथ्य सर्वेकरिता गृहीत धरले जात नाही कारण ते तथ्य संकलनाचे विश्वसनीय साधन असतात. तर योग्य ऑप्शन ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. 51 हेल्थ इज इंडिया या संस्थेचे ध्येय वृद्ध घटकांसाठी संसाधन पुरवणे हे आहे. 52 व्यक्तीकरणाचे तत्व हे एक समाज कल्याण प्रशासनाचे तत्व नाही. पोस्ट कॉर्प या संक्षिप्त संज्ञेचे पूर्णरूप प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, स्टाफिंग, डायरेक्शन, कोऑर्डिनेशन, रिपोर्टिंग अँड बजेटिंग म्हणजे प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, स्टाफिंग, डायरेक्शन, कोऑर्डिनेशन, रिपोर्टिंग अँड बजेटिंग म्हणजे पोस्ट कॉर्प. आयकर कायद्यातील 80G या कलमाखाली स्वयंसेवी संस्थेला देणगी देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थे कंपनीला तिच्या करपात्र उत्पन्नातून सूट मिळते. Which one of the following sections of the Income Tax Act allow an individual or a company to claim explanation on their donation to voluntary organization from their taxable income? 80G. 55 भारतीय विश्वस्त कायद्यानुसार एखादी विश्वस्त संस्था स्थापन करण्यासाठी दोन व्यक्तींची गरज असते. 56 360 डिग्री अप्रायझल हे परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टम याचे साधन आहे. 57 भारतात सर्वाधिक विश्वस्त संस्थेची इंडियन ॲक्ट या कायद्याच्या कलम 25 खाली नोंदणी करता येते. 58 8वी पंचवार्षिक योजनेत पर्यावरण संवर्धनात स्वयंसेवी संस्थांची भूमिका यावर भर देण्यात आला होता. 59 समाज कल्याण मंत्रालयाचे नाव बदलून ते सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय असे 1998 मध्ये करण्यात आले होते. राष्ट्रीय महिला आयोग ही संस्था स्वायत्त संस्था आहे. अन ऑटोनॉमस बॉडी. सामाजिक धोरणाच्या अभ्यासात
उदार समाजवादी दृष्टिकोनाचा प्रणेता R.M. टिटमन. 62 अवशिष्ट सामाजिक धोरण प्रारूपांतर्गत राज्यांनी यांची पुरवठ्याकरिता किमान जबाबदारी स्वीकारली असेल. शारीरिक विकलांगता, वृद्धत्व, अधिक काळ बेरोजगार राहण्यातून उद्भवलेल्या अन्न व निवाऱ्याच्या अतीव गरजा असलेल्या व्यक्ती. 63 शाश्वत कृषीच्या संकल्पनेला प्रोत्साहन देण्याकरिता कोणत्या धोरणात्मक पुढाकारांतर्गत देशातील नैसर्गिक संसाधनांचा आर्थिकदृष्ट्या योग्य, तांत्रिकदृष्ट्या समर्थ, पर्यावरणाचा ऱ्हास न करणारं, अधोकादायक व सामाजिक स्वीकारार्ह उपयोगाचा परिचय ही रणनीती वापरली गेली. भारतीय राष्ट्रीय कृषी धोरण 2000. 64 मानव विकास निर्देशांकात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या यांचा समावेश होत नाही. मानव विकास निर्देशांकामध्ये आयुर्मान, शालेय जीवनात अपेक्षित वर्ग आणि राष्ट्रीय उत्पन्न यांचा समावेश होतो. 65 विधान सामाजिक निर्देशांकांनी समाजाच्या आंतरसंपर्क जाळ्यातून मार्ग शोधणे अपेक्षित असते, कारण ते सामाजिक दर्जाची फरक, सामाजिक समस्यांचे स्पष्टीकरण व सामाजिक प्रवाह दर्शवतात, ज्यामुळे सामाजिक अभियांत्रिकीमुळे सामाजिक नियोजनाद्वारे निवडित केलेले सामाजिक ध्येयांना दिशादर्शन केले जाते. ऑप्शन ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. 66 तेजस्विनी कार्यक्रम ग्रामीण महिला सक्षमीकरणाकरिता आहे. 67 संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने 2000 या वर्षी सहस्त्राब्दी विकास उद्दिष्टे स्वीकारली. 68 संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत तयार केलेल्या मानव विकास अहवाल 2018 मध्ये मानवी विकास निर्देशांकानुसार केलेल्या देशाच्या यादीत भारताचे स्थान 134 आहे. 69 धोरण निर्मिती प्रक्रियेतील अनुक्रम, कार्यक्रम, निर्मिती, सूत्रण स्वीकारणे. 70 विधान अद्ययावत मानव विकास निर्देशांक अहवाल UNDP नुसार भारत मानव विकास निर्देशांकाच्या निम्न वर्गीकरणातून मध्यम वर्गीकरणात गेला, कारण दिलेल्या लोकसंख्येचा उच्च विकास दर. परंतु करेक्ट ऑप्शन सी ए बरोबर आहे, मात्र आर चूक आहे. 71 दिव्यांग व्यक्ती त्यांच्या हक्काचे उल्लंघन झाल्यास ते केंद्र किंवा राज्य शासन विकलांग व्यक्ती मुख्य आयुक्तांच्याकडे दाद मागू शकतात. 72 भारतीय राज्यघटनेचे 44वे कलम समान नागरी कायद्याशी संबंधित आहे. 73 राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना 12 ऑक्टोबर 1993. 74 मानवी हक्क सर्व माणसांसाठी असणारे मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य होय. 75 राज्यघटनेच्या कलम 23 आणि 24 नुसार शोषणाविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार आहे. प्रश्न 76 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये सामाजिक न्याय नाकारला जातो, तर त्याचा काही उल्लेख राज्यघटनेत केलेला नाही. क्वेश्चन 77 कार्यकारी, विधिविषयक आणि न्यायिक या सरकारी शाखांना राज्यघटनेने अधिकार प्रदान करून त्या शासनाप्रती बांधील राहील. क्वेश्चन 78 एकूण 299 सदस्य असलेल्या घटना परिषदेला राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी जवळजवळ 3 वर्षे लागली. 79 भारतीय राज्यघटनेच्या मसुद्याचा स्वीकार भारताची घटना परिषदेने केला. 80 एकात्मिक समाजकार्याचा अर्थ काय आहे? उपायाकडे नेणाऱ्या एकाच वेळी अनेक समाजकार्य पद्धतीचा अवलंब करणे. 81 मानसिक स्वास्थ्य कायद्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मानसिक स्वास्थ्य सेवा 2017 या मुद्द्यावर जोर देत आहे. करेक्ट ऑप्शन ए मानसिक आजार झालेल्या व्यक्तीचे अधिकार. क्वेश्चन 82 वृद्ध व्यक्तींकरिता राष्ट्रीय परिषदेचे गठन 1999 वर्षी करण्यात आले. 83 WHO च्या नुसार क्रियाशील वृद्धत्व हे जीवनाच्या गुणवत्ता प्रक्रियेला संदर्भित करते. 84 जोड्या लावा. महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम विवाहाशिवाय सहजीवनाचा अंतर्भाव किंवा समावेश.
देन 498 पती व सासरच्या व्यक्तीद्वारे क्रूर वागणूक, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, शाखा मार्गदर्शक तत्वे कलम 377, समलिंगी व्यक्तींमधील संमतीने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना अपराध न मानणे. Question 85. The acronym PVDT refers to partially vulnerable tribal groups म्हणजे विशेषत्वाने भेटते आदिवासी समूह. PVTG याचं संक्षिप्त रूप काय आहे? partially vulnerable tribal group. ST विद्यार्थ्यांसाठीची राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती लक्ष, MPhil व PhD कोर्सेस नियमितपणे पूर्णवेळ संशोधन विद्यार्थी. Question 87. कंपनी कायद्याअंतर्गत CSR प्रावधान 135(1) अंतर्गत CSR हे 100 कोटी मूल्य या कंपन्यांना लागू नाही. 88. कामगार याद्यांना त्यांच्या अस्तित्वात येणाऱ्या वर्षानुसार म्हणजे जुना कायदा ते नवा कायदा असा क्रम लावायचा आहे. जुना कायदा पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट, देन द एम्प्लॉयमेंट स्टेट इन्शुरन्स ॲक्ट 3 पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट अँड 4 पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ॲक्ट. क्वेश्चन 89. कोणते कार्य हे वैद्यकीय व सामाजिक समाज कार्यकर्त्याची जबाबदारी नाही? तर समुपदेशन हे वैद्यकीय व सामाजिक कार्यकर्त्याची जबाबदारी नाही. समुपदेशन वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता करू शकतो. 89 क्वेश्चन नंबर तुम्ही कमेंटमध्ये क्लिक करा. 19. मानसिक आरोग्य क्षेत्रातील गेल्या 100 वर्षातील महत्त्वाचे बदल, उपलब्ध व्यावसायिकांच्या आकड्यात वाढ हा त्याचा परिणाम आहे. 91. भारतात अंमली पदार्थाचे उत्पादन, निर्मिती किंवा लागवड करण्यासाठी गुंडीकरण, औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम या कायद्याअंतर्गत बंदी आहे. 92. ICDS स्टँड फॉर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस. 93. कुटुंबाद्वारे जात वर्ण यासंबंधी मूल्य रुजविणे सामाजिक स्वास्थ्य हे त्याच्या प्रोत्साहनासाठी अडथळा ठरते. 94. भारतीय संविधानातील कलम 45 14 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना मुक्त आणि निर्वाही शिक्षणासंबंधी आहे. प्रश्न 95. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था नवी दिल्ली आपत्कालीन तयारी आणि प्रतिसादामध्ये सामग्री, रोजगारांच्या समस्या, संसाधन मर्यादा, अतिदुर्गम आणि उत्कृष्ट आरोग्य सेवेकरिता मर्यादित पोहोच, संचार प्रणाली आणि संगणक अभियंत्याच्या गरजेमुळे आव्हाने निर्माण होऊ शकतात. 97. ICDS च्या पोषण आहार नियमानुसार अतिशय कुपोषित बालकास 800 कॅलरीज पोषण आहार देणे नेमून दिलेले आहे. 98. परीक्षा सवलत ही अशा गुन्हेगारास दिल्या जाऊ शकते ज्याला यापूर्वी कोणत्याही प्रकारची गुन्हा सिद्ध झालेली नाही. आपत्ती नियोजन म्हणजे आपत्तीच्या अगोदर किंवा नंतर केलेली क्रिया. 100. NDPS कायद्यानुसार मानसिकतेवर परिणाम करणारे अंमली पदार्थाच्या संदर्भात उल्लंघन केल्यास तर काय शिक्षा होते? तर कमीत कमी 10 वर्ष आणि जास्तीत जास्त 20 वर्षापर्यंत शिक्षा आणि कमीत कमी ₹1,00,000 व जास्तीत जास्त ₹2,00,000 दंड होऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो. आपण व्हिडिओ ऐकून घेतल्याबद्दल, बघितल्याबद्दल धन्यवाद.